भूकंपानं हिंगोली पुन्हा एकदा हादरलेलं आहे। हिंगोलीमधून एक महत्त्वाची बातमी, भूकंपानं हिंगोली पुन्हा एकदा हादरलेलं आहे। 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे। या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेलेली आहे। भूगर्भातून आवाज येत जमीन हादरलेली आहे। 9 जुलैनंतर हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा हा भूकंपाचा धक्का जाणवलाय। वर्षभरामध्ये हिंगोलीत 7 वेळा भूकंप जाणवलेले आहेत। हिंगोली, वसमत, औंढ्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 9 जुलैला हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला होता। हिंगोलीमध्येच या भूकंपाचं केंद्रबिंदू आहे असं सांगितलेलं होतं। आज पुन्हा 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे आणि या भूकंपाची तीव्रता आहे 3.5 रिश्टर स्केल। 3 दिवसांपूर्वी जो भूकंप झालेला होता त्याची तीव्रता होती 4.5 रिश्टर स्केल इतकी। आणि या संदर्भातली अधिक अपडेट घेऊयात, आमचे प्रतिनिधी गजानन वाणी आपल्यासोबत आहेत। गजानन, गेल्या 3 दिवसांमध्ये हा दुसरा भूकंपाचा धक्का हिंगोलीमध्ये जाणवलेला आहे। नक्कीच आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक आता चांगलेच भयभीत झालेले आहे। मागील 2 दिवसापूर्वीच हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री 2 तासामध्ये 4 मोठे भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि आज पुन्हा आता 11:26 जे आहे ते भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे। 3.5 रिश्टर एवढा भूकंपाचा धक्का बसलेला आहे। यामध्ये जे आता दरवेळेस जे आहे ते जे केंद्रबिंदू आहे बदलत चाललेला आहे, कारण की अगोदर ती जे पांगरा शिंदे गाव होतं, त्यानंतर काकड धाबा होतं आणि आता जे केंद्रबिंदू आहे ते वसई गावाच्या शिवारामध्ये 5 किलोमीटरपर्यंत खोल भूगर्भात असल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले। प्रशासनाकडे अनेक वेळा जवळपास मागील 9 वर्षामध्ये 36 वेळा आता मोठमोठे भूकंपाचे धक्के बसलेत। यामुळे आता चांगलेच नागरिक भयभीत झालेल्या नागरिकांची एकच मागणी आहे की का नेमके भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, यामुळे याचा शोध प्रशासनाने घ्यावा। नक्कीच गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।